नेपाळसाठी पुढचे 3 दिवस अलर्ट देण्यात आलाय। नेपाळमध्ये चोचेन खोला आणि पुरपूत सांगपो या नद्यांच्या संगमाजवळ मोठा जलाशय तयार झालाय। गुरुवार सकाळपर्यंत अंदाजे 20 लाख घनमीटर पाणी आलं, तर येत्या 3 दिवसांमध्ये ही आकडेवारी 30 लाख घनमीटर पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जलाशय फुटण्याचा धोका निर्माण झालाय। या नेपाळच्या महाप्रलयात आतापर्यंत 389 जणांचा मृत्यू झालाय। नेपाळमधल्या महाप्रलयानंतर अजूनही धोका टळलेला नाहीये। अजूनही पुराचा मोठा धोका कायम आहे। पुढचे 3 दिवस अलर्ट जारी करण्यात आलाय। मोठा जलाशय फुटण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे पुढचे 3 दिवस नेपाळसाठी धोक्याचे असतील। नेपाळमध्ये पुरात आतापर्यंत 389 जणांचा मृत्यू झालाय, मात्र हजाराहून अधिक जण बेपत्ता आहेत। त्यामध्ये भारतातील आणि महाराष्ट्रातील अनेक नागरिकांचा समावेश आहे आणि त्यामुळे आता नेपाळ अजूनही धोक्याच्या पातळीवर आहे किंवा त्याला अजूनही धोका कायम आहे। नेपाळमधील पुरात आतापर्यंत 389 जणांचा मृत्यू झालाय। अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झालेत, जनजीवन उद्ध्वस्त झालेलं आहे। तर नेपाळमधील महापुराची भीषणता दाखवणारी अनेक व्हिडिओ समोर येत आहेत। नुवाकोट भागातील बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं होतं। बाजारपेठेत पाणी शिरल्याची भीषण दृश्य एका व्यक्तीने मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत। नुवाकोट भागातील बाजारपेठेतली दृश्य आहेत। अगदी काही मिनिटं आधी इथे अनेक लोक होते, बाजारपेठेत त्यांचं रोजचं दैनंदिन कामकाज करत होते। मात्र महाप्रलय येणार हे त्यांना समजताच या लोकांनी इथून पळ काढला। दिसेल त्या दिशेने या लोकांनी पळ काढून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर अशा रीतीने पाण्याचा एक मोठा लोंढा आलाय आणि बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलंय आणि काही क्षणातच होत्याचं नव्हतं झाले आहे। तर नेपाळमधल्या महाप्रलयाचे असे अनेक व्हिडिओ आता समोर येत आहेत।